भाडेवाढीनंतर आता एसटीच्या प्रवाशांमध्ये घट दिसते। दिवसाला 3 लाख प्रवासी घटल्याचं निदर्शनास आलंय। उत्पन्न वाढीसाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे आणि या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येवर मात्र परिणाम झालाय। आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं 14.95% म्हणजे जवळपास 15% इतकी भाडेवाढ केली आणि या भाडेवाढीमुळे महामंडळाच्या उत्पन्नामध्ये भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत रोज 3 लाखांनी प्रवासी संख्या ही कमी झाली आहे। गेल्या वर्षीची 1 ते 18 मार्चची एकूण आकडेवारी आणि याच कालावधीतील यंदाची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीनंतर ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे दिवसाचे सरासरी उत्पन्न हे 31,74 लाख रुपये इतकं अपेक्षित होतं। मात्र प्रत्यक्षात महामंडळाला रोज सरासरी 27,66 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालंय। गेल्या वर्षी याच काळात प्रवासी संख्या 41 लाख इतकी होती आणि यामध्ये प्रतिदिन 3 लाखांची घट झाली आहे आणि ती आता 38 लाख इतकी झाली आहे। त्यामुळे भाडेवाढ करून उत्पन्न वाढवण्याचा एसटी महामंडळाचा हा प्रयोग अपयशी ठरल्याचं चित्र दिसतंय।